आधी मानवी अवयव आणि आता संपूर्ण मृतदेह सापडल्यानं खळबळ. मुरमाच्या ढिगाऱ्यात लपवलेलं क्रूर हत्याकांड. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा उलगडा झालाय. मुरमाच्या ढिगाऱ्यात तुकड्या तुकड्यात सापडलेल्या मानवी अवयवानंतर आज 18 मार्च रोजी त्याच ठिकाणच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात संपूर्ण मानवी शरीर आढळून आल्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय. हे केवळ मृत्यू नसून अत्यंत क्रूरपणे केलेला नरसंहार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. 17 मार्च रोजी रात्री मुरमाच्या एका ढिगाऱ्यात अचानक मानवी शरीराचे काही कापलेले अवयव स्थानिकांना दिसून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचं सावट पसरलं. वाशिम पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 18 मार्चची सकाळ. पोलिसांना संशय आल्यानं आज सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी शेजारीच असलेल्या दुसऱ्या मुरमाच्या ढिगाऱ्याला उपसले असता त्याखाली गाडलेलं संपूर्ण मानवी शरीर बाहेर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुरमाच्या ढिगाऱ्याचा वापर करण्यात आला होता. मृतदेहाची अवस्था पाहता आरोपींनी अतिशय थंड डोक्यानं आणि क्रूरपणे हे कृत्य केल्याचं दिसून येते. ही घटना कुठं झाली आणि मृतदेह इथं कसा टाकला याचा शोध पोलीस आता घेत आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाशिम पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. वाशिम शहर व ग्रामीण पोलीस घटनास्थळावरील पुराव्याची तपासणी करत आहे, तर स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असून संशयितांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत. हा अपघात नेमका कोणत्या वादातून झाला की यामागे काही जुने वैमनस्य आहे, या प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाशिम शहरात सध्या दहशतीचं वातावरण आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुराव्यांची साखळी जोडली जात असून पोलिसांच्या संयुक्त पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे. लवकरच या भीषण गुन्ह्याचा मास्टरमाइंड जेरबंद होईल असं अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.